नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, कोणते पोलीस अधिकारी यांना वर्ष 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 संदीप पाटील. संदीप पाटील यांना 2015 साठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, नक्षलवादाचा गैरप्रभाव भारताच्या कोणत्या राज्यात नाही खालीलपैकी? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड. उत्तराखंड राज्यात नक्षलवादाचा गैरप्रभाव नाही. पुढचा प्रश्न, नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? नक्षलवाद्यांच्या मूळ छोट्या गटास काय म्हणतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 दलम असे म्हणतात छोट्या गटाला. पुढचा प्रश्न, नक्षलवाद्यांनी पोलीस केंद्रावर कोणत्या ठिकाणी ॲम्बुश हल्ला केला होता? 2016 मध्ये जालना पोलीस भरतीला हा प्रश्न विचारला होता. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दांतेवाडा. दांतेवाडा या ठिकाणी हल्ला केला होता नक्षलवाद्यांनी पोलीस केंद्रावर. पुढचा प्रश्न, मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? भारताचे राजदूत म्हणून कोणत्या देशात नियुक्ती करण्यात आली होती मुंबई पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. सौदी अरेबियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती जावेद अहमद यांची. पुढचा प्रश्न, पुढे दिलेल्या कोणत्या राज्यात भारतीय लष्कराकडून ऑपरेशन गुडविल ही सदिच्छादर्शक मोहीम राबवली गेली होती? ऑपरेशन गुडविल ही मोहीम राबवली होती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन गुडविल ही मोहीम राबवली गेली होती. पुढचा प्रश्न, नक्षलवादाचा सर्वात कमी प्रभाव असणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. सर्वात कमी प्रभाव नक्षलवादाचा नाशिक जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, जून 2015 मध्ये हवाई हल्ल्यापासून संरक्षण करणारी खालीलपैकी कोणती यंत्रणा भारतीय लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आकाश. आकाश यंत्रणा भारतीय लष्कराकडे 2015 मध्ये जून 2015ला सुपूर्द करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, माहिती अधिकाराअंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारू शकतात? माहिती अधिकाराअंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती नाकारू शकतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 न्यायालयाने बंदी घातलेली माहिती. न्यायालयाने बंदी घातलेली माहिती माहिती अधिकाराअंतर्गत नाकारू शकतात. पुढचा प्रश्न, प्रशासनात अधिक पारदर्शकता आणणे तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने भारतात कोणत्या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे? माहितीचा अधिकार कोणत्या वर्षापासून देण्यात आलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 2005 पासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली होती? गृह खात्याची निर्मिती. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 1843 मध्ये गृह खात्याची निर्मिती झालेली आहे 1843. पुढचा प्रश्न, IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? IPS अधिकाऱ्याची निवड कोणत्या संस्थेमार्फत केली जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत IPS अधिकाऱ्यांची निवड केली जाते. पुढचा प्रश्न,
भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली जात आहे? 2018ला हा प्रश्न विचारला होता पुणे ग्रामीण पोलीस भरतीला. ऑप्शन आहेत नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.